काय रे बाळा, माज करू नकोस. ताकद, हुकूमत, पैसा, सौंदर्य आणि आयुष्य या प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. माणूस जेव्हा थोडं यश मिळवतो, पैसा मिळवतो किंवा लोक त्याचं कौतुक करू लागतात, तेव्हा नकळत त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो. त्याला वाटू लागतं की आता माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही. पण स्वामी सांगतात, जगात कायम काहीच राहत नाही. आज जी गोष्ट तुझ्याकडे आहे ती उद्या नसू शकते. म्हणून कधीही कोणावर माज करू नको. ताकद असली म्हणून दुसऱ्यांना कमी समजू नका, कारण काळ बदलायला वेळ लागत नाही. आज जो बलवान आहे तो उद्या कमजोर होऊ शकतो. इतिहासात अनेक राजे महाराजे झाले, मोठे मोठे साम्राज्य उभे राहिले, पण काळाच्या ओघात सगळं संपलं. म्हणून ताकदीचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कर, त्यांना त्रास देण्यासाठी नाही. पैसा माणसाला सुख देऊ शकतो, पण कायमचा आनंद देऊ शकत नाही. अनेक लोक पैशाच्या जोरावर गर्व करतात, लोकांना कमी लेखतात, पण स्वामी म्हणतात, पैसा हा येणारा जाणारा पाहुणा आहे. आज आहे, उद्या नाही. जर पैशामुळे तुमच्या स्वभावात अहंकार आला तर लोक तुमच्यापासून दूर जातील. पण त्याच पैशातून तुम्ही दुसऱ्यांना मदत केली, गरजूंना आधार दिला, तर त्या पुण्याचं फळ आयुष्यभर मिळत राहील. सौंदर्याचाही माज करू नका. शरीराचं सौंदर्य काही काळासाठी असतं, वाढत्या वयाबरोबर ते कमी होतं, पण मनाचं सौंदर्य कायम टिकतं. चांगले विचार, गोड बोलणं आणि दुसऱ्यांबद्दल आदर हेच खरं सौंदर्य आहे. लोक चेहऱ्यांपेक्षा स्वभाव जास्त लक्षात ठेवतात. म्हणून सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर मनाचा माणूस बना. हुकूमत आणि मोठेपणाचा गर्व तर अजिबात करू नका. पद, सत्ता आणि अधिकार हे कायम राहत नाहीत. आज लोक तुमच्या पुढे झुकतील, पण उद्या वेळ बदलली तर तेच लोक दूर जातील. म्हणून मोठं झाल्यावरही नम्र राहायला शिका. झाडाला जितकी फळं लागतात तितकं ते खाली झुकतं. त्याचप्रमाणे खरा मोठा माणूस कधीही गर्व करत नाही. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्य खूप छोटं आहे. आपण इथे कायमचे राहण्यासाठी आलेलो नाही. मग एवढा अहंकार कशासाठी? शेवटी माणसाबरोबर पैसा, ताकद किंवा सौंदर्य काहीच जात नाही. फक्त त्याचे कर्म आणि लोकांच्या मनात निर्माण केलेले प्रेम सोबत राहतं. म्हणून नेहमी नम्र राहा, कोणालाही कमी समजू नका. गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाशी प्रेमाने वागा. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करा. कारण चांगुलपणा आणि नम्रता हीच खरी श्रीमंती आहे. जो माणूस आयुष्यात नम्र राहतो, देव त्याच्यावर नेहमी कृपा ठेवतो. अहंकार माणसाला एकटं करतो, पण प्रेम आणि नम्रता लोकांची मनं जिंकतात. म्हणून स्वामी समर्थाचा हा संदेश कायम लक्षात ठेवा. माज नाही तर नम्रता ठेवा, कारण वेळ आणि आयुष्य दोन्ही बदलायला उशीर लागत नाही. श्री स्वामी समर्थ.